माझ्याशी दगा करणाऱ्याला मी सोडत नसते. मी तुला एवढं विश्वासानं काम सोपवलं ते राहिलं बाजूला. तू काय केलंस? माझ्या नवऱ्याला माझ्या मागं गोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. ही लाली नक्की कशाबद्दल बोलतीये? हिने नक्की काय काम दिलं होतं त्या शालूला? पण एवढं सोपं नाहीये. लालीला फसवणं एवढं सोपं नाहीये. म्हणणे मी तुला माझ्या नवऱ्याला बोलवायला पैसे दिले, पण ते खोटं खोटं, खरं खरं नाही. तू काय केलंस? खरं खरं बोलवायला लागलीस त्याला. हा, त्याच्या जवळ जायला लागलीस. मला फक्त माझा नवरा मला सोडून दुसऱ्या कुठल्या बाईच्या नादाला लागतो का एवढंच बघायचं होतं. पण इथं तर तूच त्याच्या नादाला लागलीस. यासाठी पैसे दिले होते तुला मी. यासाठी पैसे दिले होते. मी नव्हते बोलवत त्यांना. मी खरंच तुमचं काम करत होते. नाही परत खोटं. माझं ना सगळीकडे लक्ष असतं. या लालीच्या नजरेतून काहीच सुटत नाही. त्यामुळं माझ्याशी खोटं बोलताना 1000 वेळेला विचार करायचा. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. राहिली गोष्ट माझ्या नवऱ्याची, त्याचं काय करायचं मला चांगलंच माहिती आहे. माझ्या नवऱ्याच्या वाट्याला जायचं नाही. याद राख. तुझी सावली जरी त्याच्यावर पडली ना, माझ्यासारखी वाईट कोण नसेल. माझ्याशी दगा करणाऱ्याला सोडत नसते मी. मी तुला एवढं विश्वासानं काम सोपवलं ते राहिलं बाजूला. तू काय केलंस? माझ्या नवऱ्याला माझ्या मागं गोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. गोपाळ, अरे भेटली का लाली? कुठं आहे ती? हा, तू गेला होता ना तिला शोधायला, मग कुठं आहे ती? कधी पूजा करणार तुम्ही? होळी गिजल्यावरती? हा, अजून कशी नाही आली रे ती? भेटली का नाही? लाले, अगं कुठं होतीस तू? तिथे आंबी समजी वाट बघायला लागलो. कुठं होती? आता ते तुपानं हात भरला होता ना, हात धुवायला गेले होते. लाले, मग सांगून जायचं ना, तिथं पूजेला पाया नको पडायला. होय, चला हे घ्या, पाय पडून घ्या. ए गोपाळ लाली, आता काही इजल्यावर निवेद दाखवणार का? हा, या मोरया या. चला, लग्नानंतरची आपली पहिली होळी आहे. जोडीने नैवेद्य दाखवू.
माझा नवरा सुधारलाय असं वाटत होतं मला, पण बाहेर शेण खाणं काही सोडलं नाही यानं. आज त्या शालूकडे बघितलं ना तसं एकदा ह्याच्याकडे पण बघितलंच पाहिजे. तुम्ही कुठं कुठं तोंड काळं केलंय ना मला चांगलंच माहिती आहे, पण आता बास. आता मी तुम्हाला कुठंच तोंड मारू देणार नाही, कुठल्याच बाईला तुमच्या आयुष्यात येऊ देणार नाही. आणि जर तुम्ही तिच्या मागं लागला ना तर तिचा विषय संपला. हा सगळा खेळ कशासाठी चालवलाय तिनं? पण हिला माहिती नाहीये, जो माझ्याशी गेम खेळतो त्याचा मी कायमचा गेम करतो. माझ्या नवऱ्याला माझ्या मागं घोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. तुम्हाला वाटतंय तुम्ही बाहेर हे सगळे कांड कराल आणि मला काहीच कळणार नाही. एवढी दूधखुळी नाहीये मी. तुम्ही अजूनही अल्ला अलीला नीट ओळखलंच नाही. थँक्यू. का? तुम्ही आज माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण केलं ना त्यासाठी. कसलं? आपलं लहानपणीच लग्न ठरलं होतं ना, तेव्हा मला प्रत्येक सणाला असं वाटायचं की मी तुमच्यासोबत कधीही सण साजरे करणार. तुम्हाला सांगू, मला माझ्या घरी मजाच नाही यायची सण साजरे करायला. असं वाटायचं मी सासरी नांदायला कधी जाणार, माझ्या नवऱ्यासोबत सगळे सण कधी साजरे करीन. आत्ता हे सगळं मला करायला मिळतंय ना, मी लय खुश आहे. आता आपण होळीची पूजा केली ना एकत्र, मला लय भारी वाटलं. मला ना माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण असाच जगायचा आहे तुमच्यासोबत, भरभरून. काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का? चेहरा का पडला तुमचा? नाही, ते दगदग झाली ना आजले त्याच्यामुळं. हां, होळीच्या लई ऑर्डर होत्या ना तुमच्याकडं. बरं थांबा, मी आलेच.